धुळ्यामध्ये मुलींची छेड काढणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली आहे। साखरीमधील पिंपळनेरमध्ये पालकांचं ठिय्या आंदोलन पाहायला मिळतंय। ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत ही कारवाई केली आहे। धुळ्यात मुलींची छेड काढणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली आहे। दिशा अभ्यासक्रमाची अंमलबजावणी न केल्यास शाळांचं अनुदान बंद होणार आहे। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढेंनी शाळांना तंबी दिली आहे। बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग कल्याण विभागाने हा निर्णय घेतलाय। या प्रक्रियेची जबाबदारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपवली जाणार आहे। सांगलीमध्ये एकाच दिवशी 2 हत्येच्या घटना घडल्या आहेत। कुपवाडमध्ये पूर्ववैमनस्यातून तर जतमध्ये जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे। कुपवाडमधील हत्येच्या घटनेमध्ये 3 जण ताब्यात घेतले गेलेत। नांदेडच्या धर्माबादमध्ये बोगस मतदानाच्या आरोपावरून राडा झालाय। तेलंगणातील मतदार बोगस मतदान करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। बोगस मतदान केल्याच्या आरोपातून दोघांना मारहाणही करण्यात आली आहे। आमदार मतदान केंद्राबाहेर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आलाय। पोलिसांकडून पत्रकारांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आपल्याला अधिकची माहिती देतील। निश्चितच अभ्यास आपण जर बघितलं तर नांदेडच्या धर्माबादमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। मात्र धर्माबादमध्ये जे आहे ते सकाळपासूनच आपल्याला प्रचंड गोंधळ पाहायला मिळतो। सकाळी जे आहे ते एका मंगल कार्यालयात काही मतदारांना डांबून ठेवलं होतं। त्यानंतर एका मंदिरात सुद्धा काही महिला नजरकैदेत ठेवण्यात आला होता। मात्र त्या उपरही आता जे आहे ते एका महिलेला आणि एका पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला की ते बोगस मतदान आहेत। मात्र तो जो आरोप त्यांनी स्वतः खोडून काढलाय आणि हे सगळं जे आहे ते मतदान केंद्राच्या बाहेरच झालंय। स्वतः पोलीस अधीक्षक अविनाश कुमार या ठिकाणी आहेत। मात्र असं असेल तरी धर्माबादमधील गोंधळ काही संपायचं नाव घेत नाही आणि जे आहे ते पोलीस कर्मचाऱ्यांसमोर एका महिलेला जे आहे ते बोगस मतदानाचा आरोप करत जे आहे ते मारहाण करण्यात आली। आज 2-4 महिलांनी जे आहे ते तिच्या हातांना धरलं, त्यांना केसांना धरलं। आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघतो। अशा पद्धतीने जे आहे ते नगरपालिका निवडणुकीत आज धर्माबादमध्ये प्रचंड गोंधळ आपल्याला अभिलाष पाहायला मिळतो। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नाही